प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. हॅलो हॅलो, आओ कुठे आहात तुम्ही? मी निघालोय, मी येतोच तिकडे. कुठे मी निघालोय? आय एम सॉरी, मी जरा एका कामात अडकलो होतो, पण मी पोहोचतोच आहे तिकडे. लिसन, आय डोंट लाईक दिस. दिस इज शिअर अनप्रोफेशनलिझम. मी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला केस दिली आणि तुम्ही. हे बघा डॉक्टर पत्की, आय एम सॉरी. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की मी पोहोचतोच आहे आता तिथे. अहो तिकडे आपल्या केसचा पुकारा होईल आता. माझे पती आणि त्यांच्या वकिलांनी आपल्या विरुद्ध काही ऍडव्हान्स ऑर्डर घेतली तर. अहो अशी कशी घेतील त्या ऍडव्हान्स ऑर्डर? अहो ऑर्डर नाही, पण आपल्यापैकी कोणी नाही इथे बघून त्यांनी लांबची तारीख घेतली तर. हे बघा मॅडम, तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या प्रश्नांची उत्तर मी दिली ना, ती दिली नसती ना तर तुमच्या समोर उभा असतो मी. तुमच्या लेटेस्ट प्रश्नाचं उत्तर मी तुमच्या समोर उभं राहून दिलं असतं. तुम्ही प्लीज लवकर यावं, मला काही सुचत नाहीये. पुढच्या वेळेला तुम्ही हॅरी पॉटरचं पुस्तक ठेवा तुमच्या पर्समध्ये. हा? हॅलो हॅलो आलो आलो. माणसाचं काही खरं दिसत नाही. या आपलं मॅटर आलंय मॅडम बोर्डावर? हो, आपलं मॅटर 53 आहे. आपल्याला आणखीन एक तासभर लागेल. तासभर? बापरे. का, तुम्हाला कुठे जायचं होतं का आणखी? हो म्हणजे माझ्या ना ऍक्च्युली वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट्स असतात. तिकडे पेशंट खोळंबले असतील माझ्यासाठी. काही काही तर बाहेर गावून येतात बरेच लांबून. आय नो, पण डॉक्टर पत्की ही केस सुद्धा तितकीच महत्वाची आहे ना. सच्ची. नाही ना. हॅलो भार्गव, हो शेजारच्या काकूंकडे डबा आहे, तेवढा खाऊन घे. हा हा. नाही ना. हाय, मी ऍडव्होकेट ईशा देशमुख. टेन्शन आलंय? रिलॅक्स. हे सगळं काय आहे? मला का ओढलं या सगळ्यात? हे बघा, तुम्ही नका काळजी करू. त्यांच्याकडे तुमच्या विरुद्ध काहीही पुरावे नाहीये. पण ते ईमेल्स, तुम्हाला खात्री आहे ना तुमचं एकमेकांशी तसं काही नाहीये? अजिबात नाही. गुड. सो हे प्रूव्ह कसं करायचं हे तुम्ही माझ्यावर सोडा. ओके? का कुणाच ठाऊक, तुमच्यावर खूप विश्वास वाटतो मॅडम. नाही ना, तू काळजी करू नकोस. हे सगळं खोटं आहे. सरिताचं डोकं फिरलंय म्हणून ती हे सगळं करते. तिचं काय बिनसलंय काय माहित, का अशी वागतीये. आमच्यावर असे आरोप करण्याआधी 10 वेळा विचार करायला हवा होता तिने. पण आता काहीच होऊ शकत नाही. व्हॉट एव्हर इट इज, वी हॅव टू फेस इट नाउ.
एक्सक्यूज मी, आलोच. सरिता, आपला 53वा नंबर आहे. अजून तासभर तरी लागेल आपल्याला. आवाज बसलाय जरा, टेन्शनमुळे आवाज बसतो तूच म्हणतेस ना, पण सुटेल हळूहळू. बरं मी काय म्हणतो, हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? हं? तासभर आहे, तुला हवं तर काही खाऊन घे. ह्या सरिता, त्यांची बायको. पाहिलं ना मॅडम, मी जवळ आलो किती अशी लांब पळते आजकाल. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला मॅडम. अहो नाही, मी बाईकवर होतो, कसा घेणार फोन तुमचा? चला आपण कॅन्टीन मध्ये बसू. हा हॅलो हॅलो? हॅलो, हा मी इथे आपला नंबर बघायला आलोय. तुम्ही कुठे? तुम्ही कुठे आहात? मला तुम्ही दिसलात. तुम्ही होल्ड करा. नाही होल्ड नका करू, फोन ठेवा. मी आलोच इकडे. आलो एक मिनिट. ह्या माणसाचं काही खरं नाही. मला काय म्हणाला? सॉरी, आय एम सॉरी, मला लेट झालाय. मला 1-2 मिनिटात मी आपला नंबर बघून येतो. 53वा नंबर आहे आपला, अजून तास तरी लागेल. हो का? मागचे वकील सुद्धा हाच गोंधळ घालायचे म्हणून मी प्रधान सरांकडे केस दिली, तर तिथेही तीच गत. मला ना काही समजतच नाही. ऍडव्होकेट होऊन गेले 1.5 तास मी तुमची वाट बघते. इतकी मी कधी माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा थांबले नाही. तेव्हा थांबला असता तर आता थांबायची वेळ आली नसती मॅडम. काय म्हणाला? मला अशी मागून कमेंट केलेली नाही आवडत. आय एम सॉरी. एक तर तुम्हाला यायला उशीर झालाय आणि वर असले फालतू विनोद काय मारताय? विनोद फालतू असला तरी सुद्धा खराच होता ना. तुम्ही मला सारखं कॉम्प्रोमाइजचं का सुचवताय? मला नकोय ते. काय मॅडम, हा सल्ला तुम्हाला दुसरं कोणी देणार नाही. एकदा डोकं शांत झालं ना की दिवस चांगला जातो. मलाही लेक्चर्स नकोय. तुम्ही म्हणाल ती फीज मी तुम्हाला दिलेली. मला रिलीफ मिळवून देणं तुमची जबाबदारी आहे, सो प्लीज कामाला लागा. तुम्ही एकदा प्लीज बघून घ्या आपला नक्की 53वा नंबर आहे का. माझा नवरा माझ्याशी खोटंही बोलत असेल. तुम्ही काय म्हणालात आता? आपला 53वा नंबर आहे आणि 1 तास लागणार आहे, हे कोणी सांगितलं तुम्हाला? माझ्या नवऱ्याने. तुमच्यात संवाद आहे? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. संवाद असायला हवा ना. हा माणूस मला काय रिलीफ मिळवून देणार आहे? त्यांचे वकील तुम्हाला एक एक करून क्रॉस करतील. क्रॉस म्हणजे आपण आपल्या ऍफिडेव्हिट मध्ये जे काही लिहिलंय त्यावर त्यांचे वकील तुम्हाला प्रश्न विचारतील. इन द सेन्स, आपल्या ऍफिडेव्हिटच्या पुराव्यांमध्ये जे जे काही आहे ते चुकीचं कसं आहे हे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सो ते तुम्हाला काय काय प्रश्न विचारू शकतील ह्याचा आपण विचार करूया. मी तुम्हाला ते सांगेनच. पॉइंट इज, त्यांनी कसेही प्रश्न फिरवले तरी आपण काय बोलायचं, त्यावर मोर इम्पॉर्टंटली आपण काय बोलायचं नाही ते आपल्याला ठरवून घ्यायला लागेल. या केसचं मुख्य कंटेन्शन असं आहे की मिसेस पत्कींचं असं म्हणणं आहे की डॉक्टर पत्कींचा तुमच्यासोबत अफेअर चालू आहे. डॉक्टर पत्की, डॉक्टर पत्की, सॉरी. हा, काय म्हणत होता? मुद्दा असा आहे की 1 मिनिट.
बाकी सगळं राहू दे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की काही झालं तरी कोर्टात तंद्री लावून बसायचं नाही. आय सॉरी. तिथे वेगवेगळ्या प्रश्नांच्या पहिरी झडत असतात. अशा वेळेला समजा आपण तंद्रीत असलो तर आपण काय बोलतोय हे आपल्याला नाही कळत आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे बोलायचं नसतं ते आपण बोलून जातो. ओके, सो रिलॅक्स रिलॅक्स. मुळातच मी या माणसाशी का लग्न केलं हेच मला कळत नाही. ही आई म्हणत होती आणखी काही मुलं बघ, पण नाही, नशा असते ना, सांगितलेलं काही पटत नाही आपल्याला. वाटतं कुठून या माणसाच्या प्रेमात पडले, वाट लावून घेतली आयुष्याची. मॅडम, तुम्ही मनातली वाक्य बाहेर बोलताय. म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्हाला साधी दिलेली वेळ पाहता येत नाही. मॅडम, तुम्ही तुमच्या मुद्द्यावरनं माझ्या उशिरा येण्यावर का घसरताय? मी तुम्हाला डायरेक्ट सॉरी म्हटलंय त्यासाठी. तुम्ही म्हटलंच पाहिजे सॉरी, तुम्ही आलाच आहातले. मुद्दा असा आहे की आपण आपल्या क्रॉस बद्दल बोललं पाहिजे. अपोनेंट वकील आपल्याला काय प्रश्न विचारतील, आपण त्याची काय उत्तर द्यायची आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. हो, तुमच्यामुळे. आय एम सॉरी फॉर दॅट. आता मला शिक्षा देणार आहात का तुम्ही? मी काय शिक्षा देणार तुम्हाला? नाही, स्वतःचा कॉन्शियन्स क्लिअर पाहिजे. मगाशी ते ऑपोनेंट वकील दिसल्या होत्या. छोटी मुलगीच वाटते, ज्युनियर असावी बहुतेक, नाही? आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या नवशिक्या नर्स येतात ना, अगदी तशीच वाटते. आपण त्यांना सहज हरवू शकतो. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आत्ताच्या घडीला आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या आता कुठल्याही थराला जाऊ शकतात. तुमच्या मेल अकाउंटच उदाहरण बघा. हा, पण एक मात्र आहे की आपण आपल्या कागदपत्रांमध्ये जे जे काही लिहितो ते सिद्ध करायची जबाबदारी आपल्यावर असते. म्हणजे सविताने कोर्टात दाखल केलेल्या मेल्स प्रूव्ह करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. एक्झॅक्टली. अहो, पण ती ह्या सगळ्या मेल्सचं इंटरप्रिटेशन तिला हवं तसं करू शकते ना. आणि मला काय म्हणायचंय की माझा अकाउंट हॅक करून माझ्या मेल्सचे प्रिंटआउट काढून इथे सादर केला, हा गुन्हा नाही आहे का? डॉक्टर पत्की, आत्ता त्या त्यांच्या स्वार्थासाठी का होईना, पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अफेअरच्या अँगलनीच इंटरप्रिट करणार. मी म्हणूनच सांगते की या मेल्स तुम्ही पाठवलेल्याच नाहीत असं म्हणा. कारण खरंच तुम्ही त्या पाठवल्यात कशावरून? जसं त्यांनी तुमचं अकाउंट हॅक केलंय तसंच दुसऱ्या कोणीतरी तुमचं अकाउंट हॅक करून या मेल्स पाठवलेल्या असू शकतात असं आपण कोर्टात सांगू शकतो. म्हणून मी असं म्हणते की या मेल्स तुम्ही पाठवल्यात हे डिनाय करायचं. पण म्हणजे खोटं बोलायचं? सॉरी सॉरी, मी खोटं बोलणार नाही. हे बघा मॅडम, मी हिला मेल्स पाठवल्यात आणि मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. ही मला बहिणीसारखी. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, ही माझी मानलेली बहीण आहे. गेली 8 ते 10 वर्ष ती मला राखी बांधते. अजूनही दिवाळीत आम्ही एकत्र येतो, भाऊबीज साजरी करतो. सो सॉरी. मान्य आहे, पण रक्षाबंधनाची राखी आणि कुंकवाचा टिळा हे कोर्टात प्रूफ म्हणून नाही ना सादर करताय. एक मिनिट, त्यावेळेचा काही फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? फोटो तर नाही, आणि आपल्याला कुठे माहिती असतं ना की हे फोटो कधीतरी पुरावा म्हणून कोर्टात सादर करावे लागतील. त्यामुळे माझ्याकडे तरी नाहीये. सॉरी. सविताकडे असेल कदाचित. हो, पण आता त्या आपल्याला तो एव्हिडन्स म्हणून देतील अशी अपेक्षा करण्यात काय अर्थ नाही. एनिवेज, इट्स युअर कॉल. ठीक आहे, तुम्ही नका डिनाय करू, पण एक मात्र पक्क लक्षात ठेवा की यावरून ते तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणार.
तुम्ही रात्री अपरात्री तासनतास गप्पा मारता. तुमच्या मेल्समध्ये नयनाबद्दल तसे प्रेमपूर्वक उल्लेख सुद्धा आहेत. या सगळ्याचा प्रयत्न ते तुम्हाला अडकवण्यासाठी करणार. मॅडम, आपण एकदा एखादं नातं मानलं की त्यासोबत येणारं प्रेम आणि त्या नात्याची अशी एक स्वतःची भाषा तयार होतेच ना. एखादा भाऊ आपल्या बहिणीला मेल्समध्ये प्रेमाने जे काही लिहू शकतो तेच मी लिहिलंय आणि मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, ही माझी मानलेली बहीण आहे. ऍफिडेव्हिट मध्ये आपण हे लिहिलंच आहे ना की सुरुवातीच्या माझ्या काळामध्ये हिने मला किती मदत केली आहे ते. फाईन. मी तुम्हाला फक्त अवेअर करण्याचा प्रयत्न करत होते की ते कुठल्या पॉइंट्स वरती तुम्हाला कॉर्नर करू शकतात ते. आणि हो, आपण मेंटेनन्सही मागायचंय. आपण तुम्ही कमवता ना. तुम्ही माझे वकील आहात की त्यांचे? तुम्हाला माझा इंटरेस्ट जपायचा आहे, त्यांचा नाही. तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढता. मी तुम्हाला याआधी सांगितलं की तुम्ही मला मदत करा तर आपण सक्सेसफुली केस लढू शकतो. मी मदत करतेच आहे हो, पण मला सारखं असं का वाटतं की तुम्ही त्यांची बाजू घेताय? बिकॉज यू डोंट ट्रस्ट मी. आय रिक्वेस्ट यू. मी तुमचा वकील आहे आणि मला माझी जबाबदारी कळते. एवढा शिकलेला माणूस त्या नर्सच्या प्रेमात कसा वावत जातो हेच कळत नाही मला. तुम्ही त्या नर्सच्या मुलाला कोर्टात बोलावून घ्या, म्हणजे सगळं बरोबर कोर्टासमोर येईल. माझा नवरा तिच्या घरी राहायला जात होता, तो मुलगाच सांगू शकेल त्यांच्यात काय नातं आहे ते. दिस इज क्रूअल. अहो, तो मायनर आहे, तुम्ही त्याला यात का ओढताय? हा मोठ्यांचा इश्यू आहे ना, सो लेट सॉर्ट इट आउट. त्याला त्रास द्यावा असं मला नाही वाटत आहे. आणि मला झालेल्या त्रासाचं काय? तो नाही दिसत आहे तुम्हाला? मला फसवून दुःखात लोटून तो तिकडे आनंदी आहे. नो, आय विल मेक हिज लाईफ डिफिकल्ट, अ लिव्हिंग हेल. आई, आणखी एक महत्वाचा मुद्दा उरतोय. तो म्हणजे तुझ्या मुलाबद्दलचा. पण त्यासाठी आपण DNA टेस्टच्या रिपोर्टची वाट बघतोच आहोत. काय चाललंय? सगळा मूर्खपणा आहे, रिडिक्युलस आहे. तिला म्हणजे माझ्या बायकोला थायरॉइडचा त्रास आहे, त्यात आम्हाला मूल होऊ शकत नाही याचं फ्रस्ट्रेशन आहे. मग ईशा मॅडम, शी इज गोइंग थ्रू अ डिफिकल्ट पॅच, आय नो. आणि ती त्याचा सगळा राग माझ्यावर काढतीये. पण खरं सांगतो, तिची पद्धत अत्यंत चुकीची. तिच्या वागण्याचा मला इतका त्रास होतो ना मॅडम. कधी कधी तर वाटतं ना की सॉरी, पण एक गोष्ट नक्की आहे, काहीही झालं तरी मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. आणि खरं सांगायचं तर ती सुद्धा नाही. आमचं खूप प्रेम आहे हो एकमेकांना. आणि एक गोष्ट सांगू ना, आम्ही आता जरी डिवोर्स घेतला ना तरी पुढच्या 5 महिन्यात आम्ही पुन्हा लग्न करू, नक्कीच. हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स ऍक्ट प्रमाणे आपण पोटगीचा अर्ज करणार होतो, त्याचं काय झालं? थकलाय बिचारा, झोप लागली. अहो, मी काय बोलते तुमच्याशी? हा, मॅडम,
हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे आपण तुमच्या पिटिशन मध्येच ते दाखल करणार आहोत. हो, पण त्याचा काहीतरी डिसएडव्हान्टेज होता. तुमच्या बोलण्यात आलं होतं, मला काहीतरी पुसटचं आठवतंय. नाही, ते तसं नसतं. त्यात तुमच्या बँकेचं स्टेटमेंट आणि तुमच्या नवऱ्याच्या बँकेचं स्टेटमेंट हे कोर्ट कम्पेअर करता आणि मग तुमची पोटगी ठरवतं. याला काय अर्थ आहे? माझ्या बँक स्टेटमेंटचा काय संबंध? संबंध असतो, कारण तुम्ही कमावता. आपण कोर्टाला असं खोटं नाही ना सांगू शकत की आपलं काहीच इन्कम नाहीये. नंतर जर ते कोर्टाला कळलं ना तर मग आपणच गोत्यात येऊ. आणखी एक महत्वाचा मुद्दा. थांबा जरा. काय झालं? बसा खाली. तुमचं स्त्री दाक्षिण्य नका दाखवू लगेच. ते आपले रायवल आहेत. सकुबाई सावंत, मॅडम मी काय म्हणतो, आपण एकदा तिच्या वकिलाशी बोलूया का, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याविषयी. नाही म्हणजे केस सुरू होण्यापूर्वी हा आपला शेवटचा चान्स आहे, म्हणून प्लीज. डॉक्टर पत्की, मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही एक मिनिट, मला जरा बोलायचं. na 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 na